कशात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. सो फायनली मी चालले गोवाला. पहिल्यांदा चालली आहे, कधी गेली नाहीये. ते पण आम्ही सगळे फ्रेंड्स लोक आहोत. आणि आज 9ची गाडी आहे आमची. माझी बॅग बघू शकता अशी अशी. तर आता मी निघते. तर कंटिन्यू राहा. कोण कोण आहे सगळे रील्स क्रिएटर्स आहेत, तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही त्यांना बघितलं असेल नक्कीच कधी ना कधी व्हिडिओमध्ये. सो कंटिन्यू राहा. खूप मजा येणार आहे. खूप एक्साइटमेंट आहे. पहिल्यांदा चालली आहे तर भेटूया. व्लॉगिंग काय झाले सगळे. हाय करा, हाय करा. दादा सोडायला आलाय. बैठा बघा. आली आहे ही वाली बस आहे बघा. चलो गोवा. हे बघा बस बघा, बस बघा, बस बघा, बस. बस आली आमची. सीट कसं वाटते? हवा शूज बघ. काय क्लिअर दिसतात रॉकी तुम्ही लोक. काय मजा येते. हा ना, गोरे गोरे दिसतात रे तुम्ही. रॉकी पहिल्यांदा ना? आणि आम्ही सेकंड टाइम. पण रॉकी आपण बस मध्ये पण पहिल्यांदा. ह्या कसलोय आम्ही बस मध्ये. तुम्ही बस बघू शकता. खूप खूप म्हणजे असं मी कधी खूप विचार केलेला की कधी गोव्याला जाईल, कधी जाईल. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर जाऊ म्हणून. आणि मी नेल्स केलेत. तर मी आज फक्त असं आणि असंच करणार आहे. शायनिंग मारायला पाहिजे की नाही. एवढे छान नेल्स केलेत. तर खूप मजा येणार आहे. अजून आम्ही इथे 5 जण बसलोय. आणि हे बघा आणि वेफर घेऊन कुरकुरे विरकुरे. बाय बाय. कितने में दे रहे हो? 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 चाय गरम, चाय गरम. गाईज खायला आणलंय. बस थांबणार नाही. इथे ठेव, इथे ठेव. सो गाईज आता आम्ही जेवतो. एक मागे ठेव राव. बाप्पा गाडी निघाली, गाडी निघाली, गाडी गाडी निघाली. असं का गाडी निघाली. चलो 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 चलो. खाना देखो, खाना खाना. भूक लागली गाईज. जेवलो नाही. कसं वाटतंय तुला घेऊन मी गोव्याला चालली? गाइस चलो पोला विला सब खा लो, खा लो. चलो चलो खा लो, खा लो, खाना खा लो. उतरलो आम्ही आता. 9 वाजलेत. अजून आम्हाला 4-5 तास अजून आहेत. आता नाश्त्यासाठी गाडी थांबली आहे. कंटिन्यू राहा. खूप झोप आले, खूप हालत बेकार झाली. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आता आम्ही कुठे पोहोचलो आम्हाला माहिती नाही. पण इकडून आहे ना 170 किलोमीटर लांब आहे अजून. सो म्हणजे आम्ही नाही करून तर 12 वाजेपर्यंत तिकडे पोहोचणार. खूप लेट होणार अजून. तर बघू तिकडे गेल्यावर ते आम्ही काय अजून मजा करतोय, कसं एन्जॉय करतोय. म्हणजे एक्सायटेड आहे तिकडे आम्ही पोहोचायला त्या ठिकाणी फार्म हाऊसमध्ये. बरोबर. नेक्स्ट बोला तुम्ही. गाईज व्ह्यू बघा. व्ह्यू बघा गाईज. आणि आमचे व्ह्यू बघा. आमचा पसारा बघा. अरे काय बसला यार. सगळ्यांना कंटाळा आला एवढा लांबचा प्रवास. आम्ही रात्री म्हटली नाही आता उतरलो 9 वाजता. आणि अजून ट्रॅव्हलिंग टोटल 9 लोक आहेत. मजा येणार आहे. तिकडे गेल्यावर फॉर्म दाखवेल मी आणि ट्राय करेन की एक ब्लॉग टाकू. एक हाय कर. ए हाय. ए बाय. ओ बहन. गोवा गाईज बघा. रॉकी चल जाऊ दे. तो गाईज उतरलोय आता इकडे. हा बघा अंबानी अवलाद. बघ माझ्याच ब्लॉग मध्ये करतो. प्लीज बाय. गाईज दोघं ते बीच. आता उतरलो आणि टॅक्सी मध्ये बसलो. इकडनं टॅक्सी किंवा बस करून जाऊ. बस स्टॉपला उतरते पण सांग. काय ग बस मपुसा बस स्टॉपला उतरलो. बस स्टॉप आहे. तिकडून टॅक्सी केली आणि तिकडे टॅक्सी मध्ये बसलो आणि माझा सिडनी लॉक तोडला.
माझं सिद्धने नख तोडलं. पॅन्ट का बोलतो सिर्फ हा बोल बोल दो. नाही आली आणि माझे नख तोडून टाकले. बेटर लक नेक्स्ट. गोव्याला पोचली, गोवा संपला आईल्याचा. गोवा आली, गोवा संपून टाकला यार. किती चांगलं केलेलं तिने. सीटचा बदला आपण ह्या ब्लॉग मध्ये घेऊच. चला गाईज कंटिन्यू राहा. जलमत जस्ट पोचलो आम्ही. आता चेंज वगैरे केलंय. भूक लागली भरपूर, काय खाल्लं नव्हतं रात्री, तर मस्तपैकी चेंज वगैरे केलंय. इथे रूम आहे. गर्ल्स बघू शकता, छान आहे. हे बघा तिथे बॉईज गेलेत. तर कंटिन्यू राहा, काय काय असेल दाखवू तुम्हाला आम्ही. भूक लागली, पहिला खाऊन घेऊया नाश्त्याला. अंकित हाय कर. ए हाय करा. काय रे भावेश एवढा भाव. हाय कर. प्रवीण नाश्त्याच. आता दिसत असेल. झोपला होता, ट्रॅव्हलिंग करून दमला होतो. कर ना आता, कर आता. गाईज एवढे कॉमेडी करतात नाही लोक. आता कर भावेश. अंकित उठ आता, उठ अंकित. अंकित कर आता, उठ. आता बघा गाईज मगासून डोकं फिरवून टाकले आणि आता उठत नाही. भावेश उठ आता. शाण. जेवलो आणि रात्रीचे 1:30 वाजलेत आणि पूर्ण विलामध्ये फक्त ह्या पोरांचाच आवाज आहे. फक्त हे लोक बडबडतायत. रॉकी, तर हे लोक फक्त बडबडतायत. आणि आम्ही आता आल्यापासून आम्ही बीचवर अजिबात गेलो नाहीये. तर आता 1:30 वाजता आम्ही बीचवर चाललोय. आणि कारण का बीच टचच आहे, सो आम्ही बीच बघायला चाललोय. सो चला बघूया आपण बीच. येतील आता हे लोक. खूप छान आहे गाई. जेवण वगैरे पण एकदम मस्त आहे, आवडलं आम्हाला. अजून मी विलाचं टूर तर दिलं नाहीये, मी तुम्हाला देईल संध्याकाळी. सो कंटिन्यू राहा. भाई ये कुत्ता चिल्ला रहा है. इज वेलकम. मी पण आहे इथे. ये बाई श्वेता. गाइस या सगळ्यांना चॅलेंज दिलेलं आहे. रात्रीचे 2 वाजले. रात्रीचे 2 वाजले आणि आम्ही बीच वरती चाललोय. डिंग चिका. अंकित याला घेऊन जायचं. अंकित यार, अरे पायू बॅक कर. हा आता फ्लॅश ऑन कर. काय गाई शिकव ना वैभव. अरे वैभव नका भावेश येडी. भावेश आहे तो वैभव आपल्या नाही आला. गाईच काय वारा सुटला. बघा बीच वरती आलो आम्ही. कसं नाईट बीच व्ह्यू दिसतो मी बरोबर एकदम. मला गाईस त्याला काय वाटतं. हाय गाईज, आता आम्ही आलो अंजुना बीच वरती. सो पाणी येते, लाटा येतात गारा पुढचं बघू आता रात्री. खूप भारी. रॉकी असं या. रॉकी इथे पाहिजे. आपल्याकडे. सो गाई कसं वाटते आता रात्रीचा ब्लॉग येणार आहे. 3 वाजता आपण खोबऱ्यात आलोय काळा. सकाळपासून असेच आहे. 3 वाजता आलो आपण. काय 3 वाजता पाहिजे. 3 वाजले. कळतं 2 वाजले आत्ताशी गाईच. 2 बरोबर 2 वाजल्यात. सो 2 वाजता आम्ही बीचवरती येतोय. म्हणजे विचार करा अजून 2 दिवस बाकी आहेत. काय करणार पुढे आम्हाला माहिती नाही. सो गाईज आता आलेलो आहे इकडे नाश्ता करायला. हाय
झाली झोप? कुठेच गेलो नाही आज. जाऊ आम्ही शूज. काय आहे? नाश्ता टाइम. चलो गाईज खाऊन घेऊया आणि जाऊया. 1 2 3 स्टार्ट. तुला मी गुलाबाचा फुल दिला होता, तो पण तुटलेला निघाला. तुझा प्रेम पण खोटा निघाला. चले झाला तर नाश्ता आमचा. आता तयार होतो आणि बीचवर जाणार आहे फोटोशूटसाठी. खूप कंटाळा आलाय. खूप मजा आहे. त्यासाठी फार्मच्या बाहेरच जायला नको. हे असं आहे. मी फार्म दाखवते तुम्हाला. बघा इकडनं अशी एंट्री आहे. इथे रूम्स आहेत भरपूर सारे आणि इकडनं असं वॉक आहे. प्लस इथे असं सिटिंग एरिया आहे. फिश आणि इथे नाश्ता करायचा. या साईडला सगळे असे रूम्स आहेत. रूम इथे आम्हाला 2 रूम आहेत. हे असं मस्त चालायचं. इथे असं रूम बघा. एक रूम दाखवते मी तुम्हाला. गाई झालोय आता रेडी आणि चाललोय मस्त की बीच वरती. बीच कमी क्लबचे कपडे जास्त वाटतात गाईज. अगं व्हिडिओ